विदर्भातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पोळा सणाच्या निमित्ताने व्यापारपेठ गजबजली असताना मंगळवारपासून एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचा इशारा दिलाय। राज्यातील लालपरीची चाके ठप्प होण्याची चिन्हे आहेत। सणानिमित्त चंद्रपूरच्या मुख्य बस स्थानकांवर हजारो प्रवाशांची गर्दी आहे। मागील थकीत वेतन आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची भूमिका घेतली आहे। गणेशोत्सव पुढ्यात असल्याने राज्यभर प्रवाशांची मोठी गर्दी राहणार आहे। अशातच आचारसंहितेच्या आधी एसटीचे खासगीकरण आणि अन्य प्रलंबित मुद्द्यांवर त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी संपकरी कर्मचाऱ्यांनी केली आहे। या संपाविषयी एसटी कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष दत्ता बावणे यांनी दिलेली ही माहिती। 3/9/2024 आम्ही राज्य सरकारला वारंवार आमच्या मागील वेतनाबाबत व राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळण्याबाबत निवेदन दिलेले होते। मात्र त्या निवेदनाची सरकारने आजपर्यंत कोणत्याही प्रकारे दखल घेतलेली नाही। तरी आमची सरकारला विनंती आहे की आज एसटी कर्मचाऱ्यांनी अजूनपर्यंत पाहिजे त्या प्रमाणात पाऊल उचललेले नाही। त्यामुळे सरकारने आमच्या मागील प्रलंबित वेतनाची आणि राज्य शासनाप्रमाणे जे वेतन आयोगानुसार सेवा ज्येष्ठतेनुसार वेतन आयोग जे आहे ते आम्हा एसटी कर्मचाऱ्यांना देऊन एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा लाडक्या बहिणीसारखं एक लाडका एसटी कर्मचारी म्हणून योजना जाहीर करावी आणि आम्हाला राज्य शासनाच्या प्रमाणे वेतन देऊन आमच्यासोबत न्याय करावा अशी आमची आदरणीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री तथा या सरकारला विनंती आहे। आणि तरीही जर समजा आमच्या मागण्याचा आजही जर विचार झाला नाही तर भविष्यात राप कर्मचाऱ्यांना प्रवासी जनतेला कुणाला वेटीस धरण्याची अजूनपर्यंत निर्णय घेतलेला नाही। पण जर अशी परिस्थिती आली तर भविष्यात आता सगळे एसटी कर्मचारी येऊन पेंडालमध्ये बसून राप वाहतुकीवर परिणाम पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। तरी आदरणीय सरकारला विनंती आहे की आम्हा एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारप्रमाणे वेतन देऊन आम्हाला सहकार्य करावे, न्याय द्यावा। धन्यवाद।